मी रिक्षा इंद्राजी तुमच्या डोळ्यात पाणी नाही कचरा गेला असेल. तुम्हाला नारळ माहितीये इंद्राजी? हा बाहेरून रफ अँड टफ आणि आतून मला माहितीये हे असे रफ अँड टफ दिसणारे इंद्राजी आतून खूप वेगळे आहे. तुम्ही इथे सत्कार समारंभाला कशा? ते देशपांडे सर म्हणजे तुम्ही देशपांडे सरांच्या तुम्ही देखील देशपांडे सरांच्या स्टुडंट आहात? हो मॅडम, मी नेहमी म्हणायचो ना आमचे शाळेचे सर ते हे देशपांडे सर. मी इंग्रजींना जर सांगितलं की मी देशपांडे सरांची मुलगी आहे तर त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. खूप कडक शिस्तीचे आहेत ना ते. जो देशपांडे सरांना माझ्यासारखा आतून बाहेरून ओळखतो ना तो असं कधीच म्हणणार नाही. इट्स ओके, नाही करणार तुम्हाला. इतके आवडतात तुम्हाला देशपांडे सर? तर आवडतात असं नाही मॅडम, त्यांच्या प्रती खूप आदर आहे माझ्यामध्ये. ते पाहिलं मी. घरून फोन येतो, उशीर झाला, मला रिक्षा मिळवून देता का इंद्राजी प्लीज? हो मॅडम, रिक्षापेक्षा मी बाईकवर सोडू का तुम्हाला? कारण अशा अवस्थेत तुम्ही एकट्या. रिक्षा अजून एकदा ट्राय करा. हा ताई, हा तुम्ही रिक्षातच आहे. मी पोचते. हो येते लवकर. अरे काय होते का चालू? हो जाएगा, अब भी हो जाएगा. चला ना पटकन प्लीज. अगं असं कसं होईल? कार्यक्रम संपला, आम्ही निघालो तेव्हा दीपू तिथेच होती. अगं येईल म्हणाले ना, येईल काळजी नको. मलती, कार्यक्रम चालू असताना अचानक निघून कशी काय गेलीस तिथून? ते माझी तब्येत बरी नव्हती ना. अरे मी तुझ्या सच्चाईचं सचोटीचं एवढं कौतुक करत होतो तिथे आणि तू एकदम
रडायलाच लागलीस? अहो बाबा, आईला तसंही पहिल्यापासून स्टेज डेअरिंग नाहीच आहे. हो ना ग आई? हो. अगं आई, काहीतरी अडी घेऊन बसले मनात. दीपू सोडवेला गुंता राहिली कुठे पण ही? अगं आई, तो चहा घे, नाही तर गार होईल. दीपू ऐक ना, मी तुला काहीतरी सांगितलं होतं, काहीच बोलत नाहीस त्याच्यावर. आई, आपण बोलू त्या विषयावर. नाही पण दीपू अगं मी चोरी केली आहे, मला शिक्षा दे दीपू. आई, मी म्हंटल ना तुला, आपण बोलू त्या विषयावर. तू शांत हो आणि चहा घे आणि काहीतरी खाऊन घे. पण दीपू ऐक ना, आता का नाही, तू आता बोल माझ्याशी. मी नाही बोलले ना तर घुसमट होतीये माझी दीपू, तुला कळत नाहीये. मी कोणाला सांगू का? मी जर चोरी केली नसती ना तर हार आला नसता आणि दीदीचं लग्न मोडलं असतं, म्हणून माझ्यातल्या आईने ते पाऊल उचललं. दीपू, आई जिंकली पण तत्वनिष्ठ देशपांडे सरांची बायको हारली, जिने 28 वर्ष त्यांच्याबरोबर संसार केला, त्यांच्या तत्वांच्या मार्गांवर चालली, ती एका क्षणात हारली. मुलीचा संसार वाचवायला गेले पण माझ्या संसाराच्या मुळावर घाव घातला मी. दीपू बोल ना दीपू, अगं बोल ना. मला माहितीये मी एका मुलीच्या भविष्यासाठी दुसऱ्या मुलीच्या वर्तमानाशी खेळलीये. दीपू सांग ना, मी काय करू? मी प्रतारणा केली आहे ग माझ्या नवऱ्याच्या तत्वांशी. मला ही अपराधीपणाची भावना सहन नाही होते आता. मला सांगायचंय त्यांना, मी सांगणार, मी आत्ताच्या आत्ता त्यांना सांगणार. मग ते जी शिक्षा देतील ना, मला मान्य आहे दीपू, मी सांगणार आहे त्यांना. आई, आई, असू दे. चालते. क्या बात आहे इंद्र, क्या बात आहे. म्हणजे बँकवालीला फुलं आवडतात म्हणून तू अख्खा डेस्क फुलांनी सजवलास. वा, क्या बात आहे. चालते. तुम्हाला काही झालं असतं तर मी कसा जगलो असतो मॅडम? म्हणजे माझं प्रेम आहे तुमच्यावर. हॅपी बर्थडे मॅडम. आज माझा बर्थडे नाहीये. मग आज काय खास विशेष? अहो लग्न वगैरे ठरलं असेल नाही का? नाही, असं काही नाहीये. नाहीये? मग ही फुलं वगैरे? हा, मी आलेच. सगळं काय इंग्रजी? मॅडम, मी तुम्हाला काल काहीतरी सांगितलं होतं,
आठवतं ना तुम्हाला? इंद्राजी, हे ऑफिस आहे आपलं. थोडं भान ठेवून नको का वागायला आपण? असं नाही वाटत तुम्हाला? वाटतं मॅडम. हे बघा, मी ही फुलं नाही घेऊ शकत. मला हे अजिबात आवडलेलं नाही. नाही आवडली ना तुला ही फुलं? हरकत नाही इंद्रा, ती फुलं तू मला दे, मी आनंदाने घेईन. झालं? दीपिका, सोनटक्के सरांनी तुला केबिन मध्ये बोलवलंय. अर्जंट काम आहे. चल अगं चल. इंद्राजी, अहो, द्या ना तो कागद. असं नका ना करू प्लीज. इंद्राजी हे बघा, तो पेपर ऑफिशियल आहे. ते बँकेचे डॉक्युमेंट आहे. तुम्ही नाही असं हातात घेऊ शकत. इंद्राजी तुम्ही द्या मला ते. मला पाहिजे तो पेपर. नाही मिळाला तर मला खूप मोठा प्रॉब्लेम होईल. पेपर ऐका ना इंद्राजी. अहो इंद्राजी प्लीज. हे बघा तो पेपर द्या आधी. इंद्राजी अहो पेपर द्या इंद्राजी. हे बघा तो पेपर पाहिजे मला इंद्राजी. अहो तो पेपर महत्वाचा आहे इंद्राजी. प्लीज इंद्राजी. अहो कोणी सोनटक्के? हा वादळ. नाव इंद्रा. नाही, स्पीड तर तुम्ही पाहिलाच असेल. इंद्रजी, हे बघा, मी तयार आहे कबुली द्यायला. तुम्ही यात पडू नका. हा मॅटर माझा आहे मॅडम. मॅडम, हा मॅटर आता माझा आहे. याच्यात तुम्ही नका पडू. इंद्राजी प्लीज तुम्ही या मॅटरमध्ये पडू नका. मग हो सोनटक्के, तुम्ही कुणीच कशातच पडणार नसाल तर आम्हाला कशाला बोलवलंय? सर मी सांगतो, हे पैसे मॅडमच्या बॅगेतून मी घेतले. मॅडमचा याच्यात काहीच दोष नाहीये. सर, मॅडम बँकेत जॉईन झाल्यापासूनचा तुम्ही रिकव्हरीचा रेकॉर्ड बघा. ग्राफ फक्त वर आणि वरच जातोय. मॅडमचा खरंच काहीच दोष नाहीये. त्यांच्यावर खोटा आळ घेतला जातो. बाकी तुम्ही जाणकार आहातच सर. सोनटक्के, उद्या साहेब तुम्हाला फोन करतीलच, खोटी तक्रार करून आमचा वेळ वाया घालवल्याबद्दल. चला.
सर ऐका ना प्लीज. ऍक्च्युली ते पैसे. मॅडम सत्य काय ते आम्हाला कळलंय. तुम्ही निर्धास्त राहा. सर खरं तर ते पैसे. मॅडम 15 वर्ष झाली या बँकेत विजिलन्स डिपार्टमेंटमध्ये काम करतोय. चांगली वाईट लोक आम्हाला चेहऱ्यावरनं कळतात. खरं तर हेड ऑफिस तुमच्या कामावर खुश आहे. गेल्या 5 वर्षात सगळ्यात जास्त रिकव्हरी या झोनमध्ये झाली आहे मॅडम. सो तुम्ही काळजी करू नका. तुमचा चांगलाच रिपोर्ट देऊ वरती. येतो. सर ऐका हे बघा. जितकं मला साळगावकर आवडतो त्याच्या अगदी उलट हा इंद्रा, ज्याचा मी तिरस्कार करतो. त्यामुळे या पैशातून तू त्याचं कर्ज फेडून टाक. बाबा म्हणाले ते ऐकायचं नसेल तर इंद्राजींना दूर करावं लागेल. शक्य नसलं तरीही बाबांच्या शब्दाखातर हे करावंच लागेल. मॅडम काय समजता तुम्ही स्वतःला? हा म्हणजे तुम्हाला काय वाटतं तुम्ही असं का वागलात? तुमची ही चाल कळली नसेल मला. कसली चाल? हे बघा तुम्हाला मी जितकी भोळी वाटते ना तितकी मी नाहीये. आणि तुम्हाला काय वाटतं हे असं वागून तुमच्या उपकारांच्या ओझ्याखाली मला असं दाबून ठेवाल आणि मग मी तुमच्या तालावर नाचेल आणि मग तुमच्या पद्धतीने तुम्ही रिकव्हरी कराल? तर असं नाहीये. मी असं होऊ देणार नाही. हे बघा आय एम सॉरी इंद्राजी. मी तुमच्या उपकारांच्या ओझ्याखाली दबून नाही राहणार. हा चेक तुमच्याकडून पहिल्यांदा लोन घेतलं त्याचा चेक घ्या. आणि हो तुमचे 5 लाख रुपये सुद्धा मी लवकरच फेडेन. तोपर्यंत हे असं इतकं चांगलं वागायची गरज नाही. घ्या घ्या. हे तुम्ही मनापासून नाही बोलत आहात मॅडम. माझ्याशी मुद्दाम भांडत आहात ना? पण का मॅडम? मॅडम कालच तुम्ही म्हणाला मी तुमचे 5 लाख रुपये भरल्याचा राग नाही आला तुम्हाला. आणि आज हे का मॅडम? असं काय घडलंय एका दिवसात? इंद्रजी वेळेवर आलात. ही आजची रिकव्हरीची लिस्ट. मॅडम फ्रेश व्हायला गेल्यात. ते आले की निघा म्हणजे चालेल ना? थँक्यू. इंद्रा इंद्रा तिकडे जायची आता काहीच गरज नाही. का? अच्छा म्हणजे तुम्हाला अजून बातमीच कळली नाहीये. आता कोण कोणाबरोबर पळाली? पळाली नाही रे, पळवून लावली. दीपिका मॅडमला रिकव्हरी डिपार्टमेंट मधनं सरांनी पळवून लावली. तिच्या जागी आता माझी नेमणूक झाली आहे की नाही? ब्रेकिंग न्यूज. मला 2 मिनिटं द्या, आपण 5 मिनिटात निघूया.
हे नातं शक्य नाही. जितकं मला साळगावकर आवडतो अगदी उलट हा इंद्रा, ज्याचा मी तिरस्कार करतो. बाबा म्हणाले ते ऐकायचं नसेल तर इंद्राजींना दूर करावं लागेल. चल सत्तू. अरे माझ्यासाठी थांबा. इंद्रा, इंद्रा. मॅडम कुठे? तुम्ही जायची काही गरज नाहीये. तुम्ही आत या, काम आहे. अहो या. May I come in, sir? या आत या. अरे सत्तू थांब. थांब सत्तू, मला बसायचंय. एक मिनिट मॅडम, या बाईकवर तुम्ही नाहीत बसू शकत. का? कारण इंद्राच्या बाईकवर तीच मुलगी बसेल जी स्पेशल असेल. बरं इंद्राजी. इंद्रा, फक्त इंद्रा म्हणा मला. इंद्रा, मला रिक्षा थांबून दे ना. तुम्ही चालत या मॅडम. चल सत्तू. देशपांडे भाई, फायनली मी तुमची वसुलीच्या सेक्शन मधनं बदली केली. थँक्यू म्हणा मला. म्हणा ना थँक्यू. म्हणा म्हणा थँक्यू. म्हणून टाका. म्हणा थँक्यू. नाही म्हणायचं का? राहिलं. देशपांडे मॅडम, आता हिंसक इंद्राजी पण नाहीत आणि पैसे न देणारे कस्टमर पण नाहीत. एक नाही मज्जा. आता तुमचं लाईट वर्क सुरू बरं का. म्हणजे मी लाईट चहा घेतो आणि तुम्ही लाईट वर्क करा. तुम्ही घेऊन आला असाल ना घरनं. तर तुमच्या लाईट वर्कची सुरुवात या ज्या थोड्याशा फाईल्स आहेत ना, त्याच्यामध्ये एका कस्टमरचं अग्रीमेंट हरवलंय. नाव काय? हा, चेतन मोरवेकर. मोडवेकर नाही बरं का, मोरवेकर. तर ते शोधायचंय. या थोड्याशा फाईल मधनं करा सुरू. बसून करा. उभं राहून करताय का? करा, कसंही करा. सुरू करा. याला काय अर्थ आहे यार? आता मी काय खरोखर उडी मारू? आणि मी उडी मारल्याची बातमी समजल्यावर येणार आहे. आणि जर आलीच नाही तर? कार्तिक, उगाच सिरियस झालास यार. आधी होतास ना तसाच बरा होतास. फेऱ्या मारून मारून पाय पण दुखायला लागलेत. बसतोच आता जरा.
नाही थांबणार. आता मी इथून खाली उडी मारीन तेव्हाच तुला आणि त्या वरच्याला समजेल माझं तुझ्यावर खरं प्रेम होतं म्हणून. नाही नाही कार्तिक. कार्तिक, मी नाही राहू शकत रे तुझ्याशिवाय. कार्तिक, आय लव्ह यू. कार्तिक, खूप प्रयत्न केला स्वतःला अडवायचा, पण नाही राहू शकले रे तुझ्याशिवाय. आय रिअली लव्ह यू कार्तिक. हाच तर प्रॉब्लेम आहे सानू. मी पण नाही राहू शकत तुझ्याशिवाय. पण मग यावेळी जर तुझे बाबा मध्ये आले तर? आपण काढू ना काहीतरी मार्ग. हे पण आता आपण खूप सावध राहायचं. असं एकमेकांना फोन करणं, भेटणं टाळूयात. आणि आणि बाबांना कन्व्हिन्स करून मगच पुढे जाऊयात. चालेल ना? May I come in, sir? या स्वराव, हे काय झालं? नशीब आणि डोकं एकदमच फुटलं. म्हणजे म्हणजे काय, ते कस्टमरनी डोक्यात काठी घातली ना तेव्हा मला काही कळलंच नाही. नंतर रक्त टप 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 असं पडलं तेव्हा कळलं. सर, काय बोलताय तुम्ही? कोण कस्टमर? अहो, इंग्रजी नाहीत ना, म्हणून मी स्वतः गेलो वसुलीला. आपलं टार्गेट पूर्ण व्हायला पाहिजे ना, ते महत्वाचं. आणि तेव्हा कस्टमरने हा प्रसाद दिला. आई ग सर, खूपच लागलंय. हो. अहो, आत्ता डोक्यावर निभावलंय, उद्या नको. अहो, मला भीती वाटायला लागली आता अशा वसुलीला जायला. खतरनाक कस्टमरची वसुली फक्त इंद्राजी करू शकतात, आणि त्या खतरनाक माणसाला तुम्ही फक्त परत आणू शकता. ते माझा फोन पण उचलत नाही तो. तुम्ही प्लीज त्यांना परत आणा. मी करते त्यांना फोन. तुम्ही आराम करा सर. हा, मी करते. चालेल चालेल. आई ग इंद्राजी, बोला मॅडम. तुम्ही आज बँकेत येणार आहात ना? सत्तू, हा? आज सूर्य कोणत्या दिशेने उगवलाय बघ जरा. हे बघा, सोनटक्के सरांनी सांगितलं मला तुम्हाला फोन करायला, म्हणून. त्याला सांगा मी नाही येणार. अच्छा, हो का? ठीक आहे. मग दुसरा रिकव्हरी पार्टनर शोधते मग मी. अच्छा ठीक आहे, येतो मी, पण एकाच अटीवर. कसली अट? सांगतो. सांगतो, पण मला आधी सांगा, परवाच्या दिवशी तुम्ही जे माझ्याशी भांडलात ते मुद्दाम भांडलात ना? म्हणजे तुम्ही इथेच? अरे वा, तुम्ही चक्क इंद्राच्या मूव्स ओळखू लागलात मॅडम. त्याचं काय ना मॅडम, इंद्राचं प्रिन्सिपल आहे, बोलवल्याशिवाय जायचं नाही आणि काम वाजवल्याशिवाय परत यायचं नाही. निघूया?
तुम्ही अजून माझं उत्तर दिलं नाहीत मॅडम. परवाच्या दिवशी तुम्ही जे भांडलात माझ्याशी ते मुद्दाम आणि खोटं भांडलात ना? इंद्राजी, याचं काय उत्तर देऊ? सांगा ना मॅडम, द्या उत्तर. मला नाही माहित. काय झालंय? काय का रागवतीस कार्तिकला? रागावू नको तर काय करू? हे आश्रमात ना आलेत, ते हा चेक घेऊन आलेत जो बाउन्स झाला. तू त्याला 1 लाख कॅश दिली होतीस ना माझ्या अकाउंट मध्ये टाकायला? हा, विचार त्याला, काय उडून गेले अकाउंट मधनं पैसे? कुठे गेले पैसे? अरे बोल ना, का असा उभा आहे सुंभासारखा? आई, मी म्हंटल ना हे गेल्यानंतर आपण बोलूया म्हणून. मग उगाच ह्यांच्या समोर उगाच? कार्तिक, कॅश 1 लाख रुपये कॅश दिली होती ना मी तुला, कुठे गेली? कार्तिक, आईचा चेक बाउन्स झालाय, लहान गोष्ट वाटते ही तुला? कार्तिक, चेक बाउन्स होणं गुन्हा आहे कायद्याने, कळतंय ना तुला? त्याला काय करणार ते? माझं सोड, पण तुझ्या बाबांच्या आत्म्याला किती त्रास होईल याचा विचार केलास? अरे हे चांगले गृहस्थ म्हणून आपल्याकडे चेक घेऊन आले. दुसरं कोणी असताना यांच्या जागी तर पोलीस घेऊन आला असता दारात. लक्षात येतंय का तुझ्या? कार्तिक, पैसे कॅश कुठे गेलीये? कार्तिक, किती स्वीट आहेस रे तू. कसला भारी फोन दिलायस. आय लव्ह यू कार्तिक. अरे काय विचारतेय मी? आई, काका, थँक्यू. हे चेक बाउन्स झाल्याबद्दल तुम्ही डिरेक्टली आम्हाला सांगितलं. उद्या आश्रमात चेक पोहोचून जाईल. तुम्ही आता काहीच हरकत नाही, येतो मी. कार्तिक, पैसे कुठे गेले? कार्तिक, मी तुला शेवटचं विचारते, कुठे गेले पैसे? ठीक आहे, तुला नाही ना उत्तर द्यायचं, मग तुला या घरात थारा नाही. आई, चल. आई, आई ऐक माझं. आई, आई, चालतो. आई, असं आई, शांत हो. शांत काय हो? हा, शांत काय हो? आणि तू दरवेळेस त्याची का बाजू घेतोस? का त्याच्या चुकांवर पांघरून घालतोस तू दरवेळेस? तसं नाही आई, तू शांत हो. मी विचारतो ना कार्तिकला, तो देईल उत्तर. काय रे कार्तिक, आई काय विचारतीये? बघ, देतोय उत्तर. कठीण आहे सगळं. आई, कार्तिक, उपकार नकोय दादा. आईने हकललंय ना मला या घरातून. आता या घरात मी परत येणारच नाही. कार्तिक, असं काय वेडेपणा करतोयस? आपल्या आईचं रागवणं असं कोणी मनावर घेतं का? मनावर नाही, निमूटपणे मी ऐकून घेतो ना, म्हणून या घरामध्ये मला किंमत नाहीये. सतत सतत या घरामध्ये माझा अपमान होतो, कमी लेखलं जातं मला. मी नावाला फक्त या कुटुंबातला आहे, पण वागणूक
परक्यासारखी मिळते. सतत इंद्रा मोठा, इंद्राचं अस्तित्व, इंद्राची परमिशन. अरे माझं काही अस्तित्व आहे की नाही या घरात? असं काही नाहीये कार्तिक. अरे मी म्हणालोय का तुला असं कधी? कार्तिक, हे जे सगळं आहे ते तुझंच तर आहे ना यार. हो, मग ह्या घरात प्रत्येक वेळी मलाच का प्रश्न विचारले जातात? कुठलीही गोष्ट करायची असेल, अगदी छोट्यातली छोटी गोष्ट जरी करायची असेल तरी मीच का परमिशन घ्यायची? आत्ताच बघितलं ना, त्या फालतू 1 लाख रुपयांसाठी आईने केवढा तमाशा केला आणि तू काहीच बोलला नाहीस. सांगायला पाहिजे होतंस ना कार्तिककडनं ते पैसे मी घेतले म्हणून. पण नाही. कसं आहे ना दादा, जो मोठा भाऊ असतो ना, त्याचं खरंच प्रेम असेल ना लहान भावंडांवर, तर तो त्यांच्या चुका पोटात घेतो. अरे कार्तिक, मग सांग ना तू काय चूक केली आहेस? कुठे आहेत ते पैसे? हे मुक्ता, उगाच चौकशा करून ना आगीत तेल ओतू नकोस. स्वतःच्या अभ्यासाकडे लक्ष दे. अरे पण दादू. मुक्ता, बघितलंस दादा, मुक्ताचा पण विश्वास नाहीये माझ्यावरती. अरे या घरामध्ये मला कोणी समजूनच घेत नाही. हे बघ कार्तिक, तुला किती उदाहरणं देऊ मी? मागे तू वीज बिलाचे पैसे भरले नव्हतेस, वीज मंडळाचे लोक घरापर्यंत आले होते वीज कापायला. बिझनेस कडेही दुर्लक्ष होतंय तुझं. आणि आज तर तू बँकेत पैसे भरले नाहीस. या अशा वागण्यामुळे चटकन कोणाचा विश्वास नाही बसत तुझ्या. पण हे बघ, आपण नवी सुरुवात करू. आणि तुला कधीही पैसे हवे असतील, काही हवं असेल तर तू माझ्याकडून घे ना मागून. मी कधी नाही म्हणालोय का तुला? हा, चल आता घरात चल. कार्तिक, मी सांगतोय म्हणून चल. ये ये. कार्तिक, कसला भारी फोन दिलायस रे. मस्त गिफ्ट आहे. थँक्यू सो मच. सानू, या जगात मी एकटाच आहे ग. मला समजून घेणारं, माझ्यावरती प्रेम करणारं असं आता कोणीच नाही. तू मला सोडून नाही ना जाणार? नेहमी साथ देशील ना मला? काय झालंय कार्तिक? असं का बोलतोय? काय झालं नाही ते विचार सांग. सध्या तुझा कार्तिक खूप दुःखात आहे. कार्तिक, ताई. हा, अगं लॉक करून काय बसली आहेस? काही नाही, ते असंच. ठीक आहे ना सगळं? हो.